तेरी कहानी पग पग प्यारे। दंगल 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 दंगल, सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे। दंगल 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 दंगल, माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी पग पग प्यारे। दंगल 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 दंगल, सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे। दंगल 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 दंगल, धड़कने छाती में जब दुबक जाती हैं। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी विशाल पाटील, पलूस तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आज सागरेश्वर वन विभाग यांना आम्ही एक निवेदन दिलं। या निवेदनाचा उद्देश असा आहे की सागरेश्वर अभयारण्य याचा जर अभ्यास केला तर यामध्ये विविध प्रकारचे वन्यजीव असतात व ते संरक्षण जाळीच्या अभावी ते बाहेर पडतात, मानवी वस्तीत येतात, त्याचबरोबर शेत वस्तीत जातात व शेतकऱ्यांना सुद्धा त्याचं शेत जमिनीचं नुकसान करतात। यामुळं शेतकऱ्यांचं बऱ्याच तक्रारी आमच्यापर्यंत आल्या। त्याचबरोबर मुख्य उद्देश की जे वन्य प्राणी आहेत ते बाहेर आल्यावर त्यांना मोकाट कुत्री किंवा जनावरे ते त्यांच्या इजा पोचवतात, त्यामुळे मृत्युमुखी सुद्धा बऱ्याच वेळा काळवीट झालेले आहेत, हरिण झालेले आहेत। यांचं संरक्षण करणं हे एक प्राथमिक गरज आहे। यासाठी हे काम पूर्ण व्हावं यासाठी आम्ही 2022 साली याची मागणी आम्ही केलेली। संरक्षण जाळी पूर्ण डोंगराभोवती व्हावी अशी आम्ही त्यावेळी मागणी केलेली व त्याचा बराच आम्ही पाठपुरावा केला। त्यानंतर हे काम मंजूर झालं व काम चांगल्या पद्धतीने सुरू होतं, परंतु अलीकडच्या 1-1.5-2 महिन्याच्या कालावधीत हे काम रखडलेलं आहे, बंद स्थितीत आहे। त्यामुळं अलीकडच्या काळात काही मोकाट जनावरे हे अभयारण्याच्या परिसरात जातात व हरिण, काळवीट, सांबर यांना हानी पोचवतात। यामुळे बरेच वन्य प्राणी मृत्युमुखी पडलेले आहेत, जखमी झालेले आहेत व त्यांचं संरक्षण होत नाही। त्याचबरोबर शेतकऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे। त्यामुळं आज सकाळी चव्हाण साहेबांना, वन क्षेत्रपाल यांना भेटून आम्ही ही मागणी केलेली आहे की जे काम अपूर्ण राहिलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं असे आम्ही त्यांना इशारा दिला की जर मार्चच्या आत हे काम नाही झालं तर आम्ही आपल्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। यावेळी चव्हाण साहेब यांनी आमच्या इशाऱ्याला आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की 15 एप्रिलच्या पूर्वी हे काम पूर्ण करू असं आम्हाला त्यांनी आश्वस्त केलेलं आहे। तर जर नाही झालं तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पलूस आणि कडेगावच्या वतीनं आम्ही आंदोलन करू असा मी या व्हिडिओच्या माध्यमातून इशारा देतो।